रक्ता शपथ सांगतो, टीव्हीवर साहेबाला बघितलं तर डोळ्यात पाणी येतं. माणूस राहतय किती, अबद्ध किती, निर्णय किती किती काय. असा माणूस, असा मुख्यमंत्री. साहेब अनेक मुख्यमंत्री झाले, आषाढी एकादशीला आल्या, पूजा केल्या. अनेक मुख्यमंत्री आले, कार्तिक एकादशीला पूजा केल्या. पण माझ्या वारकऱ्याचं कुणी काय बघितलं नाही गेली 40 वर्षात. पण एकनाथ शिंदे साहेब एकाच आषाढी एकादशीला आलं आणि माझ्या वारकऱ्याला तिथं विम्याचं कवच दिलं. काल 9 माणसं जुनुनीला मिली माझी ऍक्सिडेंटमध्ये, त्यांना विम्याचं कवच धडाधड मामलेदारनं करून दिलं. वारकऱ्याची सेवा केलेला पांडुरंगाचा खरा भक्त एकनाथ शिंदे साहेब. काय सुद्धा होणार नाही. चिठ्ठी आली, समारोप करा. समारोप करतो. जाताना एवढंच सांगतो, पंढरपूरचा आहे, माझ्या मतदारसंघात 75,000 मतं पंढरपूर तालुक्यातली आहेत. त्यामुळे जरा पांडुरंगाचं बोलू द्या मला 1-2 मिनिट. आषाढी एकादशी आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, साहेबांनी बघितले, सगळ्यांनी. आळंदीनं पालखी निघते, ज्ञानोबा मालकीचे तिथनं जय जय करत निघते, गजर करत निघते, पुण्यात येते. पुण्यातनं घाटात असे सासवडला ते, सासवडनं फलटणनं माळशेर वाखरी करत असं करत पंढरपूरला जाते. घोटाळा ही इथं होते. पालखी ज्यावेळी निघत असते त्यावेळी पालखी पादुका पालखीत असते, त्या पालखीच्या पुढे घोडा असतो, पांढरा शुभ्र असतात, चका जरा लांबतं बिंबतं असं उंच जरा घोडा असतो. त्या घोड्याला सजवलेलं असतं, मडवलेलं असतं, रंगवलेलं असतं, दागिनं असतात. आणि वाटणं ज्यावेळी पादुकाचं दर्शन घ्यायला माय माऊली आया बहिणी येत्या, त्या पहिल्यांदा त्या घोड्याच्या पायावर पाणी घालत्या, त्या घोड्याला टिळा लावत्या, त्या घोड्याला ओवळत्या, त्या मग मागं जात्या, त्या पदर हातात धरत्या, त्या पादुकाचं दर्शन घेत्या, त्या घराकडे जात्यात. प्रवास झाला का घोडं जी परत वेळापूरच्या पुढं गेल्यावर म्हणलं, आयला म्हणला काय ह्या पालखीत काय ज्ञानेश्वर आहे, पादुकात भिदुकात हे देव मी आहे. माझ्या पायावर पाणी घालते, मला टिळा लावते, मला वळते, हे वज घेऊन हिडते ते म्हणलं पादुकाचं. झालं. आषाढी एका दिवशी होती, गोपाळकाला होतोय, परतीचा प्रवास चालू होतो. आळंदीला निघायचा आता, पालखीत टाकते ती मोठ्या कारातात. आणि एक पोरग तरण बांड येतं, बांधलेलं घोडा असतं, घोड्याचा कान असा धरतं, दरा 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 वडत आणतं, टांग्याला झोप, सगळं जागेने काढून घेत. टांग्याला झोपलं का त्याला काय टांगा महिनाभर सुस्तावलेला असं हाणत नाही, सापदी चपाटा दिला का पुढचं पाय वरतो हा करतय, दुसरा दिला का मागं वरडतय. उद्धव ठाकरे परतीचा प्रवास आपला चालू झालाय. महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आता चाबूक आहे तुमच्यासाठी. कारण पालखी आहे हिंदू सम्राटांची, ते एकनाथ शिंदेच्या पाठीमाग आहे. पूजा करणार आहे जनता, ते एकनाथ शिंदे साहेबांची करणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो.